तर आता मूळ कथेकडे हा येऊया. तर ते पुत्रसंतान ते पुत्रसंतान त्यांना जुळं झाल्यानंतर मग शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आता ह्याला थांबवण्यात अर्थ नाही. मग अतिशय जड अंतःकरणाने त्यांना निरोप द्यायचं ठरवलं. तरी आई म्हणत होती की बाळा, तू जन्मतः अष्टावक्र आहेस, तुझ्या हातापायात जरा तशी कमी ताकद आहे, तर तू पर्यटनाला म्हणजे देशाटनाला कसा काय जाणार? त्यांनी सांगितलं, आई तू त्याची काळजी करू नको, मला आता खरा निरोप दे की नको आता गुंतू सगळ्यामध्ये. आणि अशा रीतीने महाराज त्यांचा निरोप घेऊन अंतापुरातनं बाहेर पडले. अशी ही घटना विलक्षण घडली की 8व्या वर्षी 9व्या वर्षी त्यांच्या, की असं एक अलौकिक चमत्कार करून चिमणाजींना पुत्रसंतान देऊन ते घराच्या बाहेर निघालेले आहे. तर ही जी घटना घडली लहानपणी त्यांच्या, त्याचा हा उहापोह हा आहे थोडक्यात आपण केलेला. हा हा हा. पण यानंतर कुठे गेले ते? काही आहे का तसा कुठे हा. उल्लेख? तर आता अनेकांनी संशोधन केलं या विषयावरती, पण एवढंच त्याच्यामधनं सापडलं गेलं त्याच्यामध्ये की अंतापुरातनं बाहेर पडल्यानंतर महाराज हिमालयामध्ये गेले, निघून गेले हिमालयामध्ये. बर. आता हिमालय नगाधिराज आहे आणि हिमालय ही तपोभूमी आपण म्हणतो. आणि थोडंफार का होईना ते सगळं वातावरण हे कैलासपतींना राहण्यासारखं वातावरण आहे. अर्थात कैलासावरचं वेगळं आणि हिमालयावरचं वेगळं. म्हणजे एकांत हा साधना आणि एकांतामधला निवास असं महाराजांनी त्यावेळेला पत्करलं असं दिसतंय. कारण या मधल्या काळामध्ये म्हणजे महाराज नंतर हिमालयातनं जेव्हा परत इकडे आले महाराष्ट्रामध्ये, आणि तर हे लहानपण आणि परत येणं त्यांचं, ह्याच्यामध्ये नेमकं काय घडलं ह्याविषयी काही फारसा ठोस पुरावा हाती लागत नाही. कारण एक तर त्यांना त्यावेळेला ओळखणारं कोणी नव्हतं. की हा आहे एक मुलगा असं, आणि मुलगा आहे म्हणजे महाराजांनी त्यावेळेला सुद्धा मला असं वाटतं बरं का की लोकसंपर्क टाळत शक्यतो निर्जन प्रदेशामधून त्यांनी हिमालयापर्यंतचा प्रवास केलेला असावा, की लोकसंपर्क टाळलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये. आणि मग असा तर्क काही जण लावतात की हिमालयात त्यांना फार मोठे योगी भेटले वगैरे. पण ह्याला काही आपण सबळ पुरावा असा कुठलाही देता येत नाही. प्रत्यक्ष महाराजांनी सुद्धा याविषयी काही चर्चा केलेली नाही. नाही. म्हणजे जे अनेक त्यांच्या भक्तांशी बोलत असत त्यावेळेला सुद्धा महाराजांनी त्या काळाविषयी काहीही कुठेही उल्लेख केलेला नाही. ते तिकडे गेल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी घनघोर तपश्चर्या केली, का आता मनुष्य देहात अवतरित आहोत म्हटल्यानंतर या देहाच्या ज्या मर्यादा आहेत, त्या देहामधल्या जे सगळे आविष्कार आहे आतला, आपण म्हणतो ना की अंतरामध्ये काय आहे, स्टे विदिन म्हणजे काय, ह्याविषयी बोललो आपण. तर महाराजांना विदिन काय करायची गरज नव्हती, की ते अंतर्बाह्य एकच होतं सगळं. त्याच्यामध्ये स्टे विदिन वगैरे करायची महाराजांना आवश्यकताच नव्हती. हा पण तरी हा हा सुद्धा मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत. हा तर त्या मनुष्य देहाला एका ठराविक अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी ही साधना वगैरे केलेली असावी असं वाटतं त्याच्यामध्ये. कारण त्याचे काहीही कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीयेत. आणि मग ते जेव्हा परतून आले महाराष्ट्रामध्ये, तर तेव्हा काय घडलं त्याची कथा म्हणजे त्याच्या काही घटनांच्या नोंदी वगैरे मग ते सुस्पष्ट आहे सगळीकडे. तरी सुद्धा त्यांना बर. ओळखणारी माणसं खूप कमी होती त्या काळामध्ये. म्हणजे हा नव्हतं माहिती. म्हणजे असं एक असं उदाहरण आहे की महाराज जेव्हा गंगेच्या तीरावरती बसत असत किंवा निवास करत असत, तिथे फिरत असत त्यावेळेला गंगेमध्ये उड्या मारून शंभो हर हर शिवशंकर महादेव म्हणून डोक्यावर पाणी घेणारी माणसं होती. पण प्रत्यक्ष तोच शंभो हर हम्म. हर महादेव समोर उभा आहे हे कोणालाही ओळखण्याची पात्रता नव्हती. महाराजांनी ती हा पात्रता दिली नाही त्यावेळेला कोणाला. हा पण हा. अर्थात ही ती ओळख दाखवली सर्वसामान्य नाही त्यांनी. नाही दाखवली. आणि हा सर्वसामान्यांची याच्यात चूक नाही. कारण ते तत्व ओळखण्याचे जे चक्षु लागतात, आपण म्हणतो ना दिव्यदृष्टी असं नाही म्हणणार त्याला, पण एक ती साधनेनी प्राप्त झालेली दृष्टी असते. त्या दृष्टीला एवढं नक्की जाणवतं की बाबा इथं काहीतरी वेगळेपणा आहे. म्हणजे त्यांना हम्म. प्रत्यक्षात शिवशंकर नाही दिसणार तिथे,
आणि मुळात असं माझं म्हणणं आहे की कैलास आहे, कैलासावर एक असा थंडगार असा एक पांढरा शुभ्र एक काळा दगड आहे, त्या दगडावरती बर्फ साठलाय, त्याच्यावरती शिवशंकर हम्म, बसलेत. मग त्यांचा जो चित्रामध्ये दाखवलेला ड्रेस आहे की व्याघ्र चर्म आहे किंवा गजचर्म हा आहे, उघड अंग आहे, हा शरीर सौष्ठव अप्रतिम आहे. आणि त्यांनी जे सगळ्या काय म्हणतात त्याला, गळ्यामध्ये नाग आहे, भाळी गंगा आहे, चंद्र आहे, संगे शिव पार्वती आहे, गणपती आहे वगैरे, हे सगळं जे वर्णन आहे ना, प्रत्यक्षातला शिव असा आहे का हो? तर माझ्या मते असं म्हणाल तर प्रत्यक्षातला शिव असा नाहीये, तो चित्रातला शिव आहे. हा मग चित्रातला हा जर शिवा असेल तर तो जो दृष्टीला आपल्या भावतो, म्हणजे मला असं म्हणायचं की आता आपण जर शिवभक्तांचा विचार केला तर शिवाच्या पेक्षा सुद्धा शिवपिंडी शिवभक्ताला जास्ती भावते. म्हणजे त्याला ती हा मनामध्ये जास्ती ठसते की नाही. शिव आपल्याकडे सुद्धा पहा की शंकराच्या मूर्ती ज्या मंदिरामध्ये एका बाजूला वगैरे असतील तर ते एवढं काही पॉप्युलर नाहीये, पण त्या गाभाऱ्यातली शिवपिंडी जी आहे ती फार लोकांना आवडते. तर हे काय आहे की हे शिव आणि शक्तीचं जे अद्वैत आहे आपण त्याच्यामध्ये म्हणतो तिथे काही जण म्हणतात हे योनी आणि लिंगाचं ते प्रतीक आहे, तर तसं ते नाही आहे. तर ते केवळ हे शक्ती आणि शिवाचं अद्वैत आहे त्याच्यामध्ये. तर त्याची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या 3.5 हात देहाची रचना सुद्धा त्या शिवलिंगाप्रमाणेच आहे. आता त्याचे आकार उकार लांबी रुंदी कसा ठेवायचा, त्रिमितीत कसा स्थापन करून मग त्या मनुष्य देहामध्ये त्याचं कसं आपण प्रकटीकरण करायचं, हे प्रत्येकाच्या साधनेद्वारे प्रत्येक जण ते स्वतःशीच कल्पना करू शकतो. ती व्यक्ती सापेक्ष आहे. कल्पना त्या त्याप्रमाणे त्यांनी ती करावी. पण मूर्ती पूजेमधल्या शिवापेक्षा पिंडी स्वरूपातला शिव हा जास्ती पूजनीय आहे आपल्या इथे. तर तसा तो शंकर नाहीये की जसं आपण वर्णन करतो तसं हम्म. काळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा आणि लिंपिले सर्वांगा चिताभस्मा असा काही तो शिव नाहीये. तो असेलही, पण म्हणजे ज्यांनी सगुण रूपातली आराधना केलेली आहे त्याला त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही रूप डोळ्यासमोर येत नाही. त्याच्यासाठी तो शिव तसा आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की शिव निर्गुण तत्वात आहे, तर तो निर्गुण तत्वात आहे म्हणजे काय? तर तो तेजाचा आविष्कार आहे, प्रकाशाचा आविष्कार आहे. काही जण म्हणतात तो ज्योती स्वरूप परमात्मा आहे. ज्योती म्हणजे तेजाने लखलखणारी जी ज्योत आहे ते त्या स्वरूपातला परमात्मा आहे. शिव परमात्मा याचा आपण स्वतः शिवाच्या संदर्भात बोलतोय. तर तो कधी कधी वेगवेगळ्या आपण म्हणतो ना की भौमितिक जे आकार आहेत त्या आकारामध्ये सुद्धा तो दृग्गोचर होतो. मग तिथे आपण म्हणतो यंत्र, जी वेगवेगळी यंत्र पूजेमध्ये असतात, श्रीयंत्र पॉप्युलर आहे हम्म. फार, त्याच्यानंतर अनेक बाकीची गणेश यंत्र आहेत, हे यंत्र आहे, ते ताम्रपटावरची यंत्र आहेत. ते काय असतात? ते भौमितिक आकार असतात आणि त्या भौमितिक आकारांना काहीतरी सखोल अर्थ असतो, त्या पद्धतीने त्यांची रचना केलेली असते. शिव कधी हा कधी त्या स्वरूपात पण दृग्गोचर होतात. म्हणजेच तुम्ही जशी हाक माराल त्या हाकेला ओ देणारा जो देव आहे तो शिव आहे आपण म्हणू. म्हणजे आपण घरामध्ये आई एखाद्या मुलाचं नाव वेगळंच असतं. म्हणजे पाळण्यातल्या नावाने हाक मारते, अरे कारक्या गधड्या ह्या त्या वगैरे करून त्या मुलाला ती हाका मारत असते वेगवेगळ्या प्रकारे. पण त्या मुलाला कळत असतं ती आपल्यालाच हाका मारते. आपलं नाव कारट्या नाही, आपलं नाव गधड्या नाही, आपलं नाव टोणग्या नाही, आपलं नाव काही वेगळंच आहे. आणि मग कधीतरी पाहुणे मंडळी किंवा अगदीच लाडात आली तर आई अगदी माझा बाळ मी असे तर स्वरूप. म्हणजे भक्ताची जी अवस्था आहे ना ती ह्या स्वरूपातली आहे. भक्त आणि वात्सल्य, भक्त आणि ममता. भक्त जो अभक्त नाही तो भक्त, आणि जो विभक्त नाही तोही भक्त. तो विभक्त कोणापासून? परमात्म्यापासून जो विभक्त नाही तो. आणि अभक्त हा नाही तो म्हणजे कसं की भक्त आणि अभक्त म्हणजे काय? मला तुमच्या देवाशी काही देणं घेणं नाही, तो अभक्त. त्याला आपण म्हणतो हा नास्तिक आहे, हा एक नंबरचा नास्तिक आहे. आपण नास्तिक आणि आस्तिक ह्या दोन प्रवृत्ती जन्माला कोणी घातल्या? माणसाने जन्माला घातल्या. म्हणजे आपण म्हणतो ना परमेश्वर असं काही म्हणत नाही "बा, हा ग्रुप आस्तिकांचा, हा ग्रुप नास्तिकांचा, तर मग ह्या नास्तिकांवर काम करायचं, आस्तिकांवर काही थोडंफार काम करायचं", असलं काही परमेश्वराकडे जमा करताचे हिशोब नसतात. आणि हे काका तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर हे हिशोब नसल्या कारणाने
परमात्मा काय म्हणतो, की नास्तिक असू दे, आस्तिक असू दे, सर्वां भूती मीच असल्या कारणाने कोणाचा उद्धार, कुठल्या जन्मात व्हायचा उद्धार, याचा अर्थ त्याचं जन्म मरणाच्या रहाटगाडग्यातनं होणारी सुटका, हा त्या उद्धाराचा हा अर्थ. तर तो कोणाचा उद्धार कुठल्या वेळेला व्हायचा याची गणित ठरलेली आहेत ना हो. म्हणजे हा हा मी 90 वर्षाचा आहे. समजा आता आपण उदाहरण घेतो, आपण दोघ जण बोलतोय म्हणून की काकांचं वय 78 आहे आणि माझं 58 आहे. तर म्हटलं 20 वर्षाची ही जी गॅप आहे ती समजा मी पुढे नेली अचानक काही कारण, म्हणजे आपण म्हणतो ना इल्युजन म्हणू आपण त्याला, किंवा हॅलोसिनेशन, हा इमॅजिनेशन, असे प्रकार आहेत. की मी आता समजलं की माझा वय 98 आहे, काकांचं वय 78 आहे. तर मग आता माझ्यावरती काय कृपादृष्टी असेल परमेश्वराची वेगळी, आणि 78 वर्षाच्या माणसावर काय कृपादृष्टी असेल वेगळी. तर तसं काही नसतं. हा मॅडनेस असतो. वय 78 असू दे, 8 असू दे, 8 महिन्याचा असू दे, 8 दिवसाचा असू दे, हा नाहीतर 108 वर्षाचा असू दे, कृपादृष्टी सगळ्यांवर सारखीच असते. फक्त त्या भांड्याचा उद्धार कधी करायचा हे फक्त त्या ते परमेश्वराने ठरवायचं असतं. आणि त्या भांड्याने आपल्याला ठरवायचं असतं स्वतःला, की आपण किती आपलं भांड घासून घासून त्याच्या समोर हा ठेवण्यालायक करायचं असतं. म्हणजे आपल्याकडे हा किती साध्या साध्या गोष्टीत काका या सगळ्या गोष्टींचे संदर्भ येतात. ती देवपूजेची जी उपकरणी असतात ती उजळल्याशिवाय हा कधी देवाच्या पूजेला वापरत नाही. म्हणजे मग आपण हा त्या उपकरणावर एवढासाही डाग नको ह्याची जी मनामध्ये आपल्या भावना असते, तर तसेच डाग आपल्या मनावर, हृदयावर किंवा शरीराच्या एकंदर धारणेवर नसावे. ही जर कोणी प्रत्येकाने जर दक्षता घेतली, प्रत्येक साधकाने, तर शिवतत्व दूर नाहीये. ते शिवतत्व तुमच्या आसपासच आहे, हा तुमच्या आतमध्ये आहे, बाहेर आहे. तर असं एक मानसिक अवस्थेमध्ये जर आपण विचार केला, तर ते असं काही सांगता येईल त्याच्यामध्ये, असं मला वाटतं. हा हा आता मगाशी तुम्ही जसे पिंडीचं सांगितलं, एक प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला हं, की सर्व देवतांना आपण पूर्णपणे गोल चक्र प्रदक्षिणा करतो, हं. पण पिंडीला आपण गोल प्रदक्षिणा करत नाही. विशेष त्या याच्यापर्यंत येतो आणि पुन्हा उलटे जाऊन पुन्हा असं करतो. हे याचं बरोबर. काही आहे का, काही त्याच्या मागे काही शास्त्र कारण? त्या त्याच्यामागे शास्त्र असंच आहे की पिंडीचा आपण बघा, शिवपिंडीची स्थापना आणि त्याचा जे आपण म्हणतो म्हणजे पिंडीचा वरचा आकार आणि खालचा आकार, ह्याचा जो भाग असतो, आपण म्हणतो ना शाळुंका म्हणतो आपण त्याला, त्याचा जो भाग असतो, तर तो नेहमी दक्षिणेकडे कधीच नसतो. तर त्याचं हे तोंड असतं, म्हणजे या बाजूचं जे मुख असतं ते उत्तरेकडे असतं, आणि त्याच्यावर जे अभिषेक आपण केला जातो ते हा पाणी उत्तरेकडे जातं. ती दक्षिणाभिमुख नसते शिवपिंडी कधीही. तर ती पिंडी ओलांडायची का नाही, तर याचं एकमेव कारण असं आहे की तिथे प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते, आणि शिवपिंडीवरती सतत जो जलाचा किंवा आपण दुधाचा अभिषेक असतो, तो कशासाठी, हा तर हा ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी. शिवपिंडीतून हा सतत ऊर्जेचा अतिशय वेगवान असा आपण म्हणतो ना प्रसारण त्याचं होत असतं. आणि ती ऊर्जा हा थंड हा राखण्याचं काम हे नेहमी जल करत असतं, जलतत्व करत असतं. म्हणजे ते अग्नितत्व नाहीये, त्याच्यामध्ये हा अग्नितत्व नाहीये, पण ऊर्जेचा जो प्रकार आहे की ऊर्जा ही निर्गुण स्वरूपाची ऊर्जा आहे ती. आणि ती ऊर्जा पेलवणं सर्वसामान्य माणसाला शक्य नसतं. त्यामुळे पिंडी ओलांडताना जर त्या ऊर्जेचा फटका मनुष्याला बसला, सर्वसामान्य मनुष्याला, तर तिथे त्याचा मृत्यूही ओढवू शकतो, किंवा ती ऊर्जा न पेलवण्यामुळे हिस्टेरिया होऊ शकतो, काही होऊ शकतं. आता ह्याला आव्हान देणारी मंडळी कमी नाहीये बरं का. हा, आम्ही ओलांडून दाखवतो, काय होतंय बघू द्या आम्हाला. अरे तुला त्यावेळेला नाही होणार, पण तुझ्या सूक्ष्मामध्ये ज्या काही हालचाली होतील शरीरामध्ये, त्याची जी नंतर पुढे तुला जो भोगवटा भोगायला लागणार आहे तो शारीरिक लेवलवरती, तर तो जो भोगवटा आहे तो तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून त्या पिंडीला अशी वर्तुळाकारच प्रदक्षिणा घातली जाते, की इथून तिथे आणि तिथून पुन्हा इथे. पिंडी न हा ओलांडण्यामागचं कारण हेच आहे की परमात्म्याला ओलांडायचं नसतं, परमात्म्याच्या अंगावरून हम्म, जायचं नसतं, असा ढोबळ अर्थ आहे. हम्म, हम्म, पण प्रत्यक्ष हम्म, ऊर्जेचं अतिशय प्रभावी प्रक्षेपण असल्यामुळे
त्या ऊर्जेचा आपल्याला जो संपर्क येतो त्या ऊर्जेचा ओलांडताना आपण म्हणतो ना उल्लंघन हम्म. करताना म्हणजे थोडक्यात काय हा शक्तीचं उल्लंघन कधी करू नये. शक्तीला कधी कमी हा लेखू नये आणि हा उल्लंघन मुळीच करून ते उल्लंघन करू नये म्हणून पिंडीला प्रदक्षिणा ही अशा स्वरूपातली आहे अर्धवर्तुळाकार. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कैलास परिक्रमेमध्ये कैलास मानस यात्रेच्या परिक्रमेमध्ये जेव्हा कैलास पर्वताची परिक्रमा केली जाते जी 3 दिवसाची आहे. मी ती केली म्हणून मी तुम्हाला सांगतो कैलास मानस यात्रेमध्ये. तर ती जी हा परिक्रमा आहे त्या कैलास पर्वताची ती सुद्धा शिवपिंडी सारखी अर्धवर्तुळाकारच आहे. आपण पूर्णतः ती परिक्रमा कैलासला प्रदक्षिणा अच्छा. घातल्यासारखी करू शकत नाही. म्हणजे हे जे आहे आता हा हे काय तिथे कोणी नियम आखून देखून दिलेले नाहीयेत. पण ती हा नैसर्गिक भौगोलिक रचनाच अशी आहे की तुम्ही त्याला ओलांडू शकत नाही. तुम्हाला हा त्या पद्धतीनेच ती अर्धवर्तुळाकार परिक्रमा करावी लागते. अर्थात आपल्या मनी मानसी जे ठसलेलं आहे की त्यावर हा प्रत्यक्ष पर्वत त्या कैलास पर्वतावर शिवाचं हा निवासस्थान आहे. मग आपल्या हा दैवताला ओलांडायचं कसं हो? त्याचं हा उल्लंघन कसं करायचं? मग ते जे हा ऊर्जेचं संक्रमण आहे ते संक्रमण पेलवण्याची ताकद आपल्याला कुठे येते? त्या हा अर्धवर्तुळाकार परिक्रमेमध्ये आपण त्याला स्पर्श करू शकतो. आणि बघा लोकांचं एक आपण निरीक्षण केलं तर लोक काय करतात त्या अभिषेकाचं जे पाणी आहे सतत होणार आहे ते ज्या त्या शाळुंकेमधनं पुढे वाहत असतं आणि बाहेर जातं त्याचा निचरा केलेला असतो. तिथलं पाणी डोळ्याला लावायचं तिथे डोक्याला लावायचं हे असं पुष्कळ जण करतात किंवा ते तीर्थ हातावर हा घेतात का? तर पाणी आणि ऊर्जा यांच्या मिश्रणातून जी काही न्यूट्रल केलेली ऊर्जा आहे तेवढी ऊर्जा मनुष्याला पुष्कळ असते. आणि ती पोटात गेली किंवा आपण हा नेत्रांना लावली तर डोळ्याचं उलट शक्ती वाढणार आहे. चारूला लावल्यानंतर सहस्त्रारामध्ये जे काही गंमत होणार आहे ती होणार आहे पण हे सर्वसामान्य माणसांना समजत नाही पण साधकाला मात्र याची जबरदस्त अनुभव येतात. हा म्हणून हा पिंडी ओलांडायची हा. नाही. बरं. अजून दुसरा एक प्रश्न माझ्या मनात येतो की हा ज्यांना गुरु नाही आहे असे हा लोक त्यांना दक्षिणामूर्तीचं स्तवन करून दक्षिणामूर्तीला गुरु माना असं म्हणजे दक्षिणामूर्तीचा अर्थ ज्या शिवाचं तोंड दक्षिणेकडे आहे हो अशी एक आता शास्त्रीय संकल्पना आहे सोय ज्यांना गुरु नाही अशांसाठी केलेली आहे. तर त्या केलेली आहे. ठिकाणी दक्षिणामूर्ती शिव आणि इतर शिव याच्यामध्ये काय फरक आहे असं काही हा सांगू शकता का तुम्ही? तर पिंडीचा जो वरचा भाग आहे आपण म्हणतो ना उभा जो भाग आहे आणि खालची शाळुंका आहे. तर काही ठिकाणी भारतामधल्या काही मंदिरामध्ये त्या वरच्या भागाला 5 मुख कोरलेली आहे आणि बर 5 मुखांनी युक्त अशी ती शिवपिंडी आहे. ठाण्याला सुद्धा कौपिनेश्वर मंदिराच्या आवारामध्ये एक पाचामुखीचं म्हणजे मंदिर आहे तिथे चितळा देवीची पण मूर्ती आहे. तिथे ती हा शिवपिंडी आहे त्या पद्धतीची. तर त्यातलं बर एक मुख तर ते 5 मुखामधलं एक मुख हे दक्षिणेकडे ऍक्युट आहे आणि त्याची जी रचना असते म्हणजे कोरीव काम आहे त्याच्यामधलं ते काही ठिकाणी स्वयंभू हा मिळालेले आहेत तशा मूर्ती पण आपण असं म्हणू की इतक्या आखीव रेखीव मूर्ती सॉरी शिवपिंडी या कुणीतरी कोरलेल्या असल्याच पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याच्या मागे ते शास्त्र आहे त्या शास्त्रोक्तरित्या त्या कोरलेल्या मूर्ती शिवपिंडी आहेत. तर त्या हा शिवपिंडीचं जे एक मुख जे दक्षिणेकडे असतं तर त्या मुखाकडे मुख करून आपण जर बसलो त्याच्या समोर तर आपल्या तुम्ही जो प्रश्न विचारला की त्यांनी त्या दक्षिणामूर्तीची साधना करावी उपासना करावी म्हणजे त्यांना तो गुरुची प्राप्ती होते. म्हणजे असं त्याच्या मागे एक नियम असं सांगितला जातो की तुम्ही त्याची आराधना केली त्या नाही पाचामुखीची. हा तर त्यावेळेला त्या पाचामुखीच्या किंवा चतुर्मुखीच्या जेव्हा त्या 4 दिशेला 4 पण मुखवटे असतात आणि 5 पण असू शकतात त्याच्यामध्ये त्याची रचना मात्र एकसारखी असते कुठेही दोघांमध्ये वेगळं अंतर आहे एकात दुसरं अंतर आहे असं काही नसतं ते सिमेट्रिकल असतं सगळं व्यवस्थित असतं. म्हणजे आपण हा म्हणतो ना, मगाशी मी हम्म. उल्लेख केला भौमितिक आकार सुद्धा शिव धारण करतात. भौमितिक हा रचनांचे नाही ते एक प्रकारे मला असं वाटतं की दक्षिणामूर्ती हे यंत्र स्वरूपच म्हणायला हरकत नाही कारण यंत्राची जशी रचना असते त्या पद्धतीने ती रचना आहे. तर अशा पिंडी हा भारतामध्ये फार कमी आहेत आणि हा त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही त्या शिवाकडे जर गुरुतत्व मागितलं की माझा गुरु माहिती आहे आपलं सर्वसामान्य मला गुरु कोण आहे माहिती नाही
मी गुरु केलेला नाही, आपणहून जाऊन केलेला नाही. पण गुरु माझ्या आयुष्यात आलेच नाही, तर ते आपण मला द्यावेत. आणि जर नसतील तर आपणच माझे गुरु आहात या भावनेने लोक त्यांचं आराधना करतात. पण असा हा सार्वत्रिक अनुभव असा आहे साधकांमध्ये, की जेव्हा दक्षिणामूर्तीची आपण आराधना करतो, त्याच्यानंतर शेवटी कसं आहे, ते भोळं दैवत आहे ना आपलं. खरंच आपले महाराज फार भोळे, आपले शिवशंकर फार भोळे. म्हणजे त्यांच्याकडे अं, शिव्या जरी महाराजांनी दिल्या तरी त्या ओव्या, आणि महाराज कट्टर कधीच नव्हते. महाराज फार प्रेमळ होते. ते आपलं हे प्रेमळ आणि लहरी दैवत आहे. तर ते असं द्यायलाच बसलेलं आहे ना सगळं. तुम्ही घेता किती घेशील कराने, अशी आपली अवस्था आहे. आपली झोळी फाटली आहे. हा आणि त्यांच्याकडे अमर हा याद आपण म्हणतो भांडार आहे. पण ते देतात ना, की चल ठीक आहे, तुला गुरु पाहिजे ना. आणि कर्मधर्म संयोगाने असे घटना घडतात त्यांच्या आयुष्यात, की त्यांना गुरु हा प्राप्ती होते. मग ते त्या गुरुच्या चरणाशी हे होतात, आपण म्हणतो शरणागत होतात. तर हे तुम्ही जे विचारलं, की दक्षिणामूर्तींना हे करणं म्हणजे गुरु मानणं, ही अतिशय शास्त्रोक्त घटना आहे, आणि ती शास्त्राप्रमाणे ती मान्य आहे. आणि शिवानीही त्याला संमती दिलेली आहे असं आपल्याला आढळून येतं सगळीकडे पुष्कळ ठिकाणी. हा आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणतो, की काही जणांना हल्ली म्हणतात, की तुम्हाला कोणी गुरु नाही ना, की तुम्हाला काही सापडत नाही तुमचे गुरु, तर तुम्ही दत्तगुरूंना गुरु माना. किंवा असं आता अलीकडे पण मी असं बरेच वर्ष ऐकतोय, की एक जपमाळ घ्यायची आणि गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जायचं आणि त्या समाधीच्या इथे ती माळ लावून घ्यायला सांगायची. आणि महाराजांचा जप सुरू करायचा. मनामध्ये आस, बघा सकाम आहे हे, निष्काम नाही, सकाम जप चालू आहे, की मला माझं गुरुतत्व कुठलं आहे, माझे गुरु कोण आहे, ते मिळवून द्या असं महाराजांना सांगायचं, साकडं घालायचं. आणि गुरुप्राप्ती होते. तर आता मला असं वाटतं बरं का, की गजानन महाराजांना असं साकडं घालण्यापेक्षा महाराजांनाच का नाही विनवणी करू, की महाराज, माझा शोध तुमच्या इथेच संपला, की तुम्हीच माझे गुरु आहात. पण काय असतं ना, चौकसपणा असतो आतमध्ये, अति चौकसपणा. तो त्यापायी असं करू नये. त्यांना असं वाटतं, की महाराज म्हणजे कोणतरी मिनिस्टर आहेत. त्यांच्याकडे जाऊन आपण अर्ज दिला, की ते त्याच्यावरती शेरा मारला, की ते तुम्हाला ती फाईल पुढे पाठवली, की त्यांना तुमचे गुरु लगेच ते तुम्हाला सांगतील. अहो, जन्म घ्यावे लागतात तेव्हा गुरु कुठेतरी गुरु प्राप्तीची वेळ येते, आणि गुरु आपणहून आपल्याकडे चालत येतात. आपल्याकडे आपल्याला शोध घ्यायची गरज नाही लागत. पण त्याच्यासाठी तळमळ तर लागायला लागते ना, की माझे गुरु कोण हे तर मला माहिती पाहिजे ना. आणि ती तळमळ कोणाला लागली? तर ह्या मार्गामध्ये काही साधना उपासना करणाऱ्या माणसालाच लागेल. त्याला गंमत म्हणून आपण पिक्चर बघून येऊ त्या थाटामध्ये, त्याला गंमत बघूया आपण, आपले गुरु कोण आहेत कळतात का, चिठ्ठ्या टाका, अमक टाका. खूप उद्योग करतात माणसं. पण त्यांना एक कळत नाही, आपल्या ह्या अशा नसत्या उद्योगातनं आपण गुरुतत्वाची कुठेतरी चेष्टा करतोय, टिंगलटवाळी करतोय, हे त्यांच्या लक्षात येत नाही.